रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकणे बंधनकारक केल्यानंतर वसई विरारमध्ये आरटीओकडून कारवाईला सुरुवात झाली आहे। वसई विरार आरटीओ कार्यालयातून तब्बल 6 पथके वसई विरारसह पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती। ही मुदत संपल्यानंतर आता आरटीओकडून नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। दरम्यान मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई फाटा येथे करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान 35 रिक्षा चालकांना मराठी भाषा येत नसल्याचे आढळून आले। या रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 30 दिवसांची नोटीस देण्यात आली आहे। या मुदतीत संबंधित रिक्षा चालकांनी मराठी भाषा शिकणे आवश्यक असून त्यानंतर पुन्हा त्यांची तपासणी केली जाणार आहे। 30 दिवसांनंतरही मराठी भाषा येत नसल्याचे आढळल्यास संबंधित रिक्षा चालकांचा परवाना आणि बॅच रद्द करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी रिक्षा चालकांशी संवाद साधला। यावेळी काही रिक्षा चालकांनी आम्हाला मराठी शिकायची आहे अशी प्रतिक्रिया दिली। मात्र रिक्षा चालकांनी परवाना आणि बॅच घेताना मराठी भाषेची पात्रता कशी पूर्ण केली आणि आता त्यांना मराठी का येत नाही हा प्रश्नही उपस्थित होतो आहे। नोटीस मिळाल्यापासून 30 दिवसामध्ये त्यांनी मराठीचं दुजबी ज्ञान अवगत केलं पाहिजे। जर केलं नाही तर त्यांना कारवाईचा बडगा होऊ शकतो। त्यांचे अनुज्ञप्ती आणि परवाना हा रद्द होऊ शकतो। यूपी सांगणार ते शिकणार मराठी, त्याच्या धडा करणार तर शिकणार मराठी। हा, मराठी शिकलं पाहिजे। महाराष्ट्र धंदा करतो म्हणून मराठी आलंच पाहिजे सगळ्या माणसांना, कारण मराठी बोलल्याने पॅसेंजरला पण दिक्कत होणार नाही। कुठे चालला, काय चालला, कुठे भाडं किती आहे, कुठे ते लोकेशन, एक्झॅक्ट लोकेशन तो मराठीमध्ये परफेक्ट बोलू शकतो। आमच्या स्टँडला माझी जिम्मेदारी माझ्या स्टँडला मराठी शिकवायची, कारण मी महाराष्ट्र आहे, माझी भाषा त्यांना आली पाहिजे।